पुढची बातमी आहे रोहित पवारांसंदर्भातली। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नुकतंच जेन झीचं आंदोलन झालं, त्याच्यानंतर राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडला आणि त्या पुण्यामधल्या कार्यक्रमाच्या वेळी एक बॅनर ज्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं तो म्हणजे रोहित पवारांनी लावलेला बॅनर। आणि त्याच्यानंतर काय घडतंय ते घटनाक्रम फार महत्त्वाचे आहे। पुण्याप्रमाणेच नागपुरातही आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या संदर्भात रोहित पवारांनी राहुल गांधींना नागपुरात बोलावण्याचा इशारा दिला। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबात निर्माण झालेली आक्रमक नेतृत्वाची स्पेस त्यांना खुणावते आणि त्यामुळे एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा अधूनमधून डोकं वर काढत असतानाच आपण कधीही भाजपच्या वाटेवर जाणार नाही असंही रोहित पवारांनी निक्षून आधीच सांगितलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसशी जवळीक साधणाऱ्या रोहित पवारांचा भविष्यातला मार्ग नेमका कोणता असेल याचं उत्तर येत्या काळामध्ये आपल्याला नक्की मिळेल। आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषद घ्या नाही तर विधानसभा घ्या, तिथं विरोधी पक्ष नेताच नाही आहे। मग आता जर महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचं संविधानिक पद असतं लोकांसाठी तेच पद तिथं नसेल तर मग आपण कोणावर अवलंबून राहणार? तर देशाचे विरोधी पक्ष नेत्यांवर। मग ते कोण आहेत? तर राहुल गांधीजी आहेत। हा मुद्दा आदिवासी समाजाचा फक्त महाराष्ट्रापुरता नसून मध्य प्रदेशमध्ये सुद्धा हा समाज आहे, इतरही भागामध्ये हा समाज, आणि त्यांच्यावर भाजप सातत्याने अन्याय करत आलेला आहे। आणि मग त्या अनुषंगाने हा मुद्दा महाराष्ट्र लेवलचा आहेच पण भारत लेवलचा सुद्धा आहे। त्या अनुषंगाने आम्ही राहुल गांधीजींना विनंती केली होती। आणि या संदर्भात राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत। विजय वडेट्टीवार आणि सचिन अहिर यांचं यावर काय म्हणणं आहे जाणून घेऊया। राहुलजी अशा लोकांना निश्चितपणे ऐकून घेतात। त्यामुळं उद्या जर रोहित पवारांनी आमच्याशी जवळीक साधली तर ते आमचे महाविकास आघाडी म्हणून जवळच आहोत आम्ही। आणि स्वागत का नाही करणार? 100% स्वागत करू आम्ही। आणि आता राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमधील जे काही आता चर्चा होते आहे त्यातील काही चर्चा होऊ दे, कोणी किती वेळा नरेंद्र मोदीजींना भेटू देत, कोणी मुख्यमंत्र्यांच्या विमानातून जाऊ देत, पण ते लोक पुरोगामी विचाराचे आहेत, ते आमचे आहेत, ते आमच्याबरोबर राहतील असा मला विश्वास आहे। अनेकांची जवळीक काँग्रेसबरोबर वाढत चाललेली आहे आणि ती काय अयोग्य नाही, कारण काय काय एक असं वातावरण निर्मिती होते असं लोकांना वाटते की आता या प्रवाहाबरोबर राहायला पाहिजे। परंतु मूळ पक्ष वाढवण्यापेक्षा इतरांच्या खांद्याला लावून आपण वरती चढू अशी ती समज दुर्दैवाने काही नेत्यांची झालेली आहे। त्यात ते देखील